मुख्यमंत्री माझी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू होताच राज्यभरामधील सेतू आणि तलाठी कार्यालयांमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये। तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र सादर करा। मात्र तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे आणि काय करू नका यासाठी आधी हा रिपोर्ट पहा। गर्दी गर्दी आणि गर्दी। पाहावं तिकडं भल्या मोठ्या रांगा, सगळ्या लाडक्या बहिणी या रांगेत उभ्या। मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी या सगळ्या बहिणी बाहेर पडल्या आणि या बहिणींच्या मदतीला सरसावले एजंट्स। बघा, मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी एजंट्सचं काय रेट कार्ड चाललंय। लाडली योजनेचं रहिवासी काढून गर्दी आहे का, काढून तसं मिळणार नाही का पैसे किती लागत? दोन्ही लागतील ना? हा, दोन्ही 300 रुपये खर्च। किती? 300 रहिवासीला? रहिवासींना आणखी काय? दोघाला 300, जरा कमी करा ना काय? त्याच्यात समोर 250 रुपये एक गर्दी लई मोठी आणि समोर माणूस पाहिजे फोटो काढायला। तुम्हाला बगर फोटोचं काढून देऊ लागलं। बगर फोटोचं का? त्याच्यावरती आधार कार्ड द्यायचं, कोणाचं काढायचं आणि एक फोटो 5 फोटो सांगतो। गेली आतमध्ये काय म्हणते? टोकन फाडायचे पहिले द्यायचं। ठीक। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर होतात एजंट्सनी अशी दुकानं थाटली आहेत। एजंट सोडाच, सरकारी कर्मचारीच बहिणीला लुबाडू लागलेत। अमरावतीत लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी 50 रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला निलंबित करण्यात आलंय। मंत्री साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि ह्यासाठी त्या तलाठीला सस्पेंड करण्यात येत आहे और त्याच्यावर एफआयआर सुद्धा करण्यात येत आहे। काय नाव असेल? डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल आणि विशेष म्हणून त्याला सस्पेंड आणि त्याच्यावर एफआयआर सुद्धा केली जात आहे आणि सक्त सूचना दिली गेली आहे सगळे तहसीलदारांना, एसडीएम्सना आणि बाकी खालची यंत्रणांना। अमरावती ते बारामती सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय अगदी हाऊसफुल झाली आहेत। महिना 1,500 हवे असतील तर अगोदर वेगवेगळे दाखले सादर करावे लागतील। त्याच्यासाठी जे डोमेशियल सर्टिफिकेट वगैरे लागतं आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो। किती वाजेपासून आला आहे? आम्ही कालपासून आलो होतो, काल नंबर नाही लागला तर मग आज आता परत आलो। आम्ही उत्पन्न आणि रहिवासी काढायला। कशासाठी लागतं? ते लाडकी बहीणसाठी, लाडकी बहीण योजना आली ना त्यासाठी। बरं, काय काय कागदपत्र काढतात? त्याला आधार, उत्पन्न आणि ते डोमेशियल काढायला काय रहिवासी का काय लागतं एवढं काही माहिती नाही आम्हाला, त्यातली पूर्ण माहिती पण मिळत नाही। महाराष्ट्रातल्या 21 ते 60 वर्ष वयोगटातल्या विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळेल। कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येईल। लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। या निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवा, नाहीतर बहिणींचे व्हायचे हाल आणि एजंट्स व्हायचे मालामाल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।